हॅलो फ्रेंड्स, चला आज बनवूया खमण ढोकळा। त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतले आहे चाळून। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, 3/4 चमचा लिंबू सत्व घेतले आहे। नंतर त्यामध्ये तेल टाकून मिक्स करून घ्यायचे, 10 मिनिटं ठेवून द्यायचे रेस्टसाठी। त्यामध्ये इनो टाकून छान मिक्स करून घ्यायचे। नंतर आपण इडलीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे, तर मी ग्लासामध्ये आज ढोकळा बनवणार आहे। त्यामध्ये ग्लासाला थोडेसे तेल लावून मिश्रण त्यामध्ये टाकून घेतले आहे। नंतर ठेवून दिले आहे। नंतर आपण फोडणी करणार आहोत। एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे। मोहरी, हिरवी मिरची, साखर 3 चमचे घेतले आहे। नंतर उकळू द्यायचे आहे पाणी छान। हे बघा आपला ढोकळा किती छान झाला आहे, फ्लफी सॉफ्ट झाला आहे। नंतर वरतून आपण ते गोड पाणी जे केले होते ते टाकून घेणार। तयार आहे आपला खमण ढोकळा। खूप टेस्टी लागतो, एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब करा। थँक्स।